पहिलाच बॉल मेगा फायनलचा सामना मित्रांनो तुमच्या सर्वांच्या भेटीस येऊन पोहोचलाय। सूर्यास्ताकडे पोहोचला गेलाय। स्ट्राइक एनवरती आपण पप्प्याला पाहतो, नॉन स्ट्राइक एनवरती राकेश, गोलंदाजी मार्क वरती विनायक। पहिला चेंडू तिथे मात्र डॉट आला गेलाय। 2 षटकांचा हा मेगा फायनल रोमांचित थरार बघला। आलित्य संघर्ष नाट्य तुंबड युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी कर्तबगारीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा जे हनुमान चषक 2024 वोलमन हा भव्य दिव्य टेनिस बॉलचं हे करंड कोण उचलणार यावरती राहिलेल्या सर्वांच्या नजरा। इथे मात्र एक सिंगल घेत असताना संघाचं खातं इथे मात्र ओपन झालं गेलंय। स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल राकेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय। जाऊया पुन्हा एकदा, गोलंदाज तयार होतो, गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होतो विनायक गोरे। यावेळेस मात्र इथे फटका आणि मला वाटतं इथे सोस्त्यामध्ये बाद झालाय। स्वतःचं खातं ओपन करता करता आपली विकेट मात्र दान केली गेली आणि तिथे मात्र फलंदाज राकेश होतोय बाद। यावेळेस मात्र इथे फटका आणि मला यावेळेस अगदी आपण पाहू शकाल गोलंदाज लक्की तयार होतोय। यावेळेस हो पॉइंट मध्ये फटका फसलाय, तिथे मात्र यावेळेस चुका होत नाही। अजून एक धक्का, फलंदाज किरण देखील होतो। सोस्त्यामध्ये बाद झालाय, स्वतःचं खातं ओपन जाऊया मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलचा थरार लक्की निरगुडा खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार।
यावेळेस हो मस्त लाजवाब फटका अगदी मैदानाला घासत विनायक बॉल पर्यंत पोहोचलाय. एक धाव प्रचंड वेगाने इथे कंप्लीट झाली आणि बघता बघता इथे मात्र एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या 3 या धावसंख्येवरती. महत्वपूर्ण ही मॅच या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं 4 संघ फायनल फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. अगदी आपण पाहू शकाल पहिला दिवस गाजवला होता सांबारी क्रिकेट संघ. यावेळेस हो फटकाला जबाब क्षेत्ररक्षक बॉल खाली अखेर बॉल 2 क्षेत्ररक्षकांना भेदत निघून चाललाय. 4 धाब्यांसाठी चौकार. नको झाली तर अगदी आपण पाहू शकाल इथे संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने सांबारी क्रिकेट संघ मला वाटतं 7 धाव फलकावरती. खऱ्या अर्थाने दोनही संघ जर पाहिले तर अंबरनाथ तालुक्यामधील दोनही संघ आहेत परंतु आज कर्जत तालुक्यामध्ये खेळतायत. ओहो यावेळेस मात्र घडलं काय सुंदर झेल तिथे फलंदाज होतो बाद. अजून एक धक्का. अंबारी क्रिकेट संघ जर पाहिलं तर निश्चित एक नामांकित संघ आहे आणि त्यांच्यात विरोधात अनेक स्पर्धा गाजवणारा संघ आहे गावदेवी पिंपळोली वाडी. आपण पाहू शकाल आता कशा प्रकारच्या धाबा धावफलकावरती सोडल्या जातील. टार्गेट किती सेट होणार. पुढे येऊन फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे मोहन बॉलवरती आला गेलाय. एक वेळेस धाव तर एक कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न अखेर 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाबा इथे कंप्लीट झाल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्या मध्ये संघाची धावसंख्या बनली गेली आहे 9 धाबा. बॅटिंग करत असताना सांबारी क्रिकेट संघ आणि मला वाटतं आता शेवटचा चेंडू या डाबामध्ये शिल्लक आहे. गोलंदाज तयार आणि बघता बघता षटक समाप्त होते. पंचाचा सिग्नल आला. पहिल्या डावामध्ये धावा बनल्या गेल्यात 9 आणि विजयासाठी 10 धाब्यांची आवश्यकता आहे गावदेवी पिंपळोलीवाडी डीजे.
असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतो राकेश. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट. समोर क्षेत्ररक्षक आहे. बॉल पर्यंत महेश पोहोचलाय. बेडूक चाप्या कार्यक्रम झाला पण नाही इलाज झाला. काय सांगायचा, येळचा टाइम झाला. गारठा पडायला लागला. मोकार आबाळ झाली आणि बघता बघता तिथे मात्र अगदी आपण पाहतो 2 धावा घेतल्यात. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र काय क्लास फटका. विनायक घोरे त्याच्या बॅटमध्ये आला हा षटकार आणि खऱ्या अर्थाने या षटकाराच्या मदतीनं 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 10 चेंडू आणि 2 धावेंची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये राहिलेले समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे समीकरण आता कशा प्रकारे रचलं जाईल ते पाहावं लागेल. अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये मॅच तर लाजबाब आहे, परंतु या मॅच मध्ये ती कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरलाय आई गावदेवी पिंपळोली वाडी आणि निश्चित हार्ड लक टीम सांबारी.